वरळीतील बाबासाहेब वरळीकर चौक या ठिकाणी एक विचित्र अपघात झाला। ही बाजूची इमारत दिसते, या इमारतीमध्ये काम चालू होतं आणि हे काम चालू असल्याचं साहित्य जे आहे ते एक कंटेनर आतमध्ये घेऊन गेला होता आणि तो कंटेनर बाहेर येत असताना थेट कंटेनर बाहेर आल्यानंतर या ठिकाणी रस्त्याच्या मध्ये जो दुभाजक डिवायडर असतो तो डिवायडर तोडून थेट जे आहे ते बाबासाहेब वरळीकर चौक हे बस स्थानक आहे हे बस स्थानक देखील तोडल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। बस स्थानकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही, परंतु या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान त्याचसोबत अग्निशमन दलाच्या गाड्या देखील या ठिकाणी आहेत। आपल्यासोबत काही प्रत्यक्षदर्शी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, काय झालं होतं नक्की? मधला डिवायडर जो आहे तो डिवायडर देखील कंटेनरनं तोडलेला पाहायला, कंटेनरनी डिवायडर तोडला। समोरचं जे तुम्ही टॉवर पाहताय तिथे तो कंटेनर आलेला होता। सुदैवाने जीवितहानी झाली नाहीये, कारण की बस स्टॉपवर कोण नव्हतं, एका ठिकाणी सिग्नल लागलेलं होतं आणि एका ठिकाणी गाड्या मूव्हिंग होत्या, पण जीवितहानी कोणाला झालेली नाही। समोरून जो स्लोप आहे टॉवरचा त्या स्लोपवरून तो कंटेनर येऊन डायरेक्ट इथे पूर्ण नुकसान केलेलं आहे। आणि आज जर हा BSTचा पोल आणि स्टॉप नसता तर तो ट्रोलर वरती चढला असता, कंटेनर जो पण आहे वरती चढला असता। जे पदचारी आहे, चालणारी लोक आहेत, कोणाचं तरी नुकसान झालं असतं, किंवा मागेचे तुम्ही हॉटेल पाहताय ते जेवणाचं काउंटर आहे तिकडे तो नक्की गेला असता। आणि ड्रायव्हर फरार आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे नुकसान केल्यानंतर ड्रायव्हर फरार आहे। समोर जेव्हा सिक्युरिटी गार्ड एवढे आहे टॉवरचे, 4 कधी आम्ही जर तिथे टॅक्सीने उतरलो तर सिक्युरिटी गार्ड शिटी मारून हकलवतात टॅक्सीवाल्यांना, मग एवढा मोठा ट्रॉलर जेव्हा येतोय बाहेर तर ती एक जबाबदारी असते की ऑपोजिट साईडवरून डायरेक्ट डिवायडर फोडून इथपर्यंत येतोय। बेस्ट बसच्या स्थानकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, मधला डिवायडर देखील फुटलाय आणि तुम्ही म्हणताय की जर डिवायडर नसता तर डायरेक्ट हॉटेलवरती येस नक्कीच गेली असती। आणि नुकसान ह्यात पब्लिक प्रॉपर्टीचं झालं आहे, उच्च दर्जाच्या लोकांचं राहणारे जे आहेत टॉवरमध्ये त्यांचं काही नुकसान झालेलं नाही। उद्या एखाद्याचा जर जीव गेला असता तर याला जबाबदार कोण होतं? या ठिकाणी पाहतोय की 3:45 वाजता हा अपघात झाला होता। डिवायडर तोडून थेट बस स्टॉप जे आहे त्या बस स्टॉपवरती हा कंटेनर येऊन आदळला आणि ड्रायव्हर फरार आहे अशी माहिती जी आहे ते इथल्या स्थानिकांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामॅन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।